नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट इयरबुक 2021मधील पुरस्कार हा घटक आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पुरस्कारांवर प्रश्न नियमितपणे विचारले जातात. कंबाईनच्या पूर्वपरीक्षेतसुद्धा रेग्युलर प्रश्न आहेत. त्याच्यामुळे पुरस्कार हा घटक आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. सर्वात आधी जे आहेत ते नोबेल पुरस्कार आहेत बघा. नोबेल पुरस्कारांमध्ये एकंदरीतच साहित्याचं नोबेल असेल, शांततेचं नोबेल असेल, तर ते खूप प्रामुख्याने विचारलं जातं. त्यातल्या त्यात भारतीय वंशाच्या व्यक्तीचा जर रेफरन्स आला, जसा 2019मध्ये होता अर्थशास्त्राचं नोबेल अभिजित बॅनर्जी, तर तसे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर ते थोडंसं लक्षात ठेवा. आता नोबेल पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस देते. 9 दशलक्ष क्रोनर किंवा 9,18,000 अमेरिकी डॉलर्स किंवा 8,28,000 युरो असं एकंदरीत ते त्याची रक्कम आहे. आणि जर एकापेक्षा जास्त लोकांना हा पुरस्कार मिळाला तर ही रक्कम विभागून दिली जाते. प्रत्येक वेळेस असं होणार नाही की प्रत्येकाला समान येईल. त्याचंही वाटप कसं आहे तेही सांगितलं जातं. तर तसे काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. त्याच्यानंतर सर्वात आधी नोबेल जे आहे, पहिलं नोबेल 1901मध्ये दिलं गेलं होतं. रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, शांतता, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र या सर्व क्षेत्रांमध्ये नोबेल पारितोषिकं दिली जातात. अर्थशास्त्राचं नोबेल जे होतं ते सुरुवातीला दिलं जात नव्हतं. 1968पासून अर्थशास्त्राचं नोबेल सुरू झालेलं आहे. पण 2019चा अर्थशास्त्राचं नोबेल अपेक्षित आहे परीक्षेत विचारण्यासाठी. 1974च्या निर्णयानुसार मरणोत्तर नोबेल दिलं जात नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. आता शांततेचं जे नोबेल आहे ते संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न अभियानास जाहीर झालेलं आहे. युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्राम याला ते मिळालेलं आहे. एकंदरीतच जे काही जगाची परिस्थिती आहे आणि तिच्यामध्ये जागतिक भूक आणि अन्न सुरक्षा या प्रश्नांना हाताळण्यात मोलाची भूमिका पार पाडणारी ही संस्था आहे. एकंदरीतच हिच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर ही जी संस्था आहे या संस्थेची स्थापना 61मध्ये झाली होती, 1961. भारतात 1963पासून कार्यरत आहे. मुख्यालय रोम, इटलीमध्ये आहे. भूक आणि अन्न सुरक्षा यासाठी कार्य करणे हे त्यांचा उद्देश आहे. UNDPचे सदस्य आहे बघा. 2030पर्यंत भूक नष्ट करून अन्न सुरक्षा व पोषणाचं लक्ष्य पूर्ण करणे हे त्यांचं मुख्य लक्ष्य आहे. तर हे एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थांबरोबर ते कार्य करतं. आणि एकंदरीतच सगळ्यात महत्त्वाचं की फक्त अन्न सुरक्षेसाठी हे काम नाही करत, तर लिंगभाव समानता, पोषण, सामाजिक सुरक्षा, शाश्वत विकास, आपत्कालीन संकट कमी करणं या घटकांवर सुद्धा ते काम करतं. सो जागतिक अन्न अभियान हे खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा. हे परीक्षेत विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. अर्थशास्त्राचं नोबेल जे आहे तर आता याच्यामध्ये बघा की अमेरिकेचे पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना 2020चं अर्थशास्त्राचं नोबेल मिळालं. लिलाव सिद्धांतातील सुधारणा यासाठीचं हे नोबेल यांना जाहीर झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे नोबेल आहे ते म्हणजे वैद्यकशास्त्राचं आहे बघा. हिपेटायटिस C विषाणू संशोधनास नोबेल मिळालेला आहे. एकंदरीतच एकीकडं कोविड-19 असताना तुम्हाला व्हायरस किंवा विषाणू जे आहेत वेगवेगळे त्याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो हिपेटायटिस C विषाणूवरचं संशोधन त्याला वैद्यकशास्त्राचं नोबेल आहे. मग याच्यामध्ये हॉर्वे जे ऑल्टर, मायकेल हॅटन, चार्ल्स M राईस प्रत्येकाला 1/3 किंमत दिलेली आहे. म्हणजे किंमत म्हणजे ती जी काही पुरस्काराची रक्कम आहे तिच्यातली 1/3 प्रत्येकाला दिलेलं आहे. समान वाटलेलं आहे बघा इथं. आता पुढच्या याच्यामध्ये पण तुम्हाला हा एक रेफरन्सेस दाखवेल की याच्यामध्ये हे चेंजेस आहेत. ओके. भौतिकशास्त्र जे आहे, फिजिक्स, तिच्यामध्ये कृष्णविवरांबाबतच्या संशोधनास नोबेल मिळालेला आहे ना. कृष्णविवरांची निर्मिती कशी होते आणि त्या सगळ्या गोष्टींशी संबंधित बघा. त्याच्यानंतर तिच्यामध्ये जे आहेत की रॉबर्ट पेनरोज जे आहेत ब्रिटनचे, त्याच्यानंतर रेनहार्ड गेन्झल आहेत जर्मनीचे आणि आंद्रेजा गेजा आहे अमेरिकेचे. म्हणजे एकंदरीतच हे 3 चेहरे बघा तुमच्या समोर आहेत. रॉजर पेनरोज यांना 50% रक्कम आहे बघा. प्राईस शेअर 50% आहे. आणि एकंदर रेनहार्ड गेन्झल 25% आणि आंद्रेजा गेज 25%. सो हे एक लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक वेळेस ती समान वाटलेली असेल रक्कम असं नसतं. ओके. नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की रॉजर पेनरोज जे आहे तर त्यांची 2010मध्ये पुणे भेट झाली होती. तर तो एक रेफरन्स आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ना. आयुका आणि आयसर या 2 संस्थांना त्यांनी पुण्यात भेट दिली होती. आणि कृष्णविवराची जी संकल्पना आहे ब्लॅक होल त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. रसायनशास्त्राचं नोबेल पहिल्यांदाच असं झालेलं आहे की 2 महिलांना ते मिळालेलं आहे. सो त्याच्यामुळे MCQसाठी असे फॅक्ट्स महत्त्वाचे असतात. 2 महिलांनी रसायनशास्त्राचं नोबेल पटकवण्याची पहिली वेळ. आणि याच्यामध्ये क्रिस्पर किंवा Cas9 तंत्रज्ञान जे आहे की ज्याच्यामुळे माणूस किंवा प्राणी याच्यातले सदोष जनुक जे आहेत, जीन्स, ते काढून टाकले जातात किंवा त्याच्यातले दोष काढून टाकले जातात. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. आणि इमॅन्युएल शॉपेंटी फ्रान्स आणि जेनिफर A डाउडना
केमिस्ट्रीचं नोबेल पहिल्यांदाच 2 स्त्रियांना, तर त्यांच्या नावं आणि देश लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की साहित्याचं जे नोबेल आहे ते लुईस ग्लुक या कवयित्रीला मिळालेलं आहे. आता साहित्याचं हे जे नोबेल आहे याच्यामध्ये साहित्याचं नोबेल मिळणाऱ्या महिला साहित्यिक त्या 16व्या आहेत. काव्यसंग्रह त्यांचा आहे बघा फर्स्ट बॉर्न, पहिला होता. त्याच्यानंतर द हाऊस ऑन मार्शलँड जिच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. ऑक्टोबर हे दीर्घकाव्य आहे बघा. सो एकंदरीतच आतापर्यंत जर तुम्ही बघितलं की साहित्याच्या नोबेलसाठी यांना जे आहे की यांची पुस्तकं पण विचारली जातात आणि त्याच्यामुळे ही पुस्तकं तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. साहित्याचं नोबेल 2018-19चं लास्ट इयर जे आहे म्हणजे 20च्या आधी 19 आणि 18 ते 2019मध्येच हे झालं होतं जाहीर, 18चं पण मी टू मुवमेंटमुळे, त्याच्यामुळे तो पण प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत, ते थोडं लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की नागरी पुरस्कार, आपले जे पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री आहेत, तर त्या नागरी पुरस्कारांमध्ये 2020मध्ये पद्मविभूषण 7, पद्मभूषण 16, पद्मश्री 118, 141 जणांना नागरी पुरस्कार जाहीर झालेत. महाराष्ट्रातले तिच्यामध्ये 13 मान्यवर आहेत. पद्मविभूषणमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा मरणोत्तर याच्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज या 3 व्यक्ती आपल्यासाठी तशाही परीक्षेला खूप खूप महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेरी कोमला पण मिळालेलं आहे बघा. तर क्रीडामधले जे काही नावं आहेत ते आपण वेगळे बघूयात. महाराष्ट्रामध्ये आनंद महिंद्रा उद्योगपती पद्मभूषण. आनंद महिंद्रा हे त्यांच्या सोशल मीडिया याच्यामुळे जे काही आहेत त्यांच्या कमेंट्स किंवा पोस्ट त्याच्यामुळे नेहमी चर्चेत राहतात. पद्मश्रीमध्ये हे 2 नावं खूप महत्त्वाचे आहेत बघा, पोपटराव पवार आणि राहीबाई पोपेरे, बीजमाता. सो प्रश्न अपेक्षित आहे. राहीबाई पोपेरेंनी आता मधल्या काळामध्ये संसदेला सुद्धा संबोधित केलं होतं. त्याच्यानंतर झहीर खान आहे बघा, है ना, महाराष्ट्रातून. कंगना रनौत आहे, कंगना रनौतला आता नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालेला आहे. तर हे महत्त्वाचे नावं आहेत बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये नागरी पुरस्कार विजेते जे आहेत, क्रीडा क्षेत्रातले नागरी पुरस्कार विजेते पद्मविभूषण मेरी कोम आहे बघा, बॉक्सर जी आहे. ओके. पद्मभूषण PV सिंधू आहे, बॅडमिंटनपटू, आणि पद्मश्री झहीर खान आहे, क्रिकेटपटू. ओके. सो हे एक लक्षात ठेवा. आता पद्म पुरस्कार 141 लोकांना मिळाले, तिच्यातल्या 34 महिला आहेत. परदेशी किंवा अनिवासी मान्यवर 18 आहेत आणि मरणोत्तर टोटल पुरस्कार 12 आहेत. ओके. पद्म पुरस्कारांच्या बाबतीत कलम 18(1) भारतीय संविधान की नावापूर्वी किंवा नावानंतर तुम्ही भारतरत्न पद्म पुरस्कारांचा वापर करू शकत नाही. जर तुम्ही तसं केलं तर ते नागरी पुरस्कार, पद्म पुरस्कार नियम नंबर 10 नुसार काढून घेतले जातात आणि राष्ट्रपती तसं करू शकतात. ओके. त्याच्यानंतर रणजित सिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे, पहिले भारतीय शिक्षक ज्यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला. आता याच्यामध्ये याची जे स्वरूप आहे बघा ते म्हणजे 7 कोटी रुपये. याच्यातली 50% रक्कम त्यांनी त्यांच्याबरोबर फायनल राऊंडमध्ये आलेल्या शिक्षकांना देऊन टाकलेली आहे, असं पहिल्यांदा घडलेलं आहे. ओके. सो हा खूप महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे की पुरस्कारातली रक्कम इतर स्पर्धकांना, म्हणजे जवळ 10 शिक्षक होते, तिच्यातले एक स्वतः रणजित सिंह डिसले, तर 9 शिक्षकांना 50% रक्कम त्यांनी देऊन टाकली आहे ना, कारण त्यांच्या देशातल्या पण विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणं गरजेचं आहे. ओके. सो जिल्हा परिषद शाळा परतेवाडी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर, तिथं ते कार्यरत आहेत. आणि एकंदरीतच त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे की QR कोड असेल किंवा व्हर्च्युअल फील्ड ट्रिप असेल, जागतिक स्तरावर 150पेक्षा जास्त देशातील विद्यार्थ्यांना ते शिकवतात. लेट्स क्रॉस दी बॉर्डर आणि या अभिनव शैक्षणिक प्रयोगासाठी त्यांना हे मानांकन मिळालं होतं. आणि याच्यातून भारत असेल, पाकिस्तान असेल, अमेरिका, इराण, इराक, इस्रायल, पॅलेस्टाईन, उत्तर कोरिया अशा देशातील सुमारे 50,000 मुलांची शांतता फौज त्यांनी तयार करण्याचा विडा उचललेला आहे. बायडन हॅरिस पर्सन ऑफ द इयर. आता टाईम मॅगझिन जे आहे 2020 याच्यामध्ये पर्सन ऑफ द इयर म्हणून अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस, म्हणजे आता ह्या टाईम मॅगझिनचा नेहमीचा पायंडा आहे. अमेरिकेच्या अध्यक्षाला एकदा छापल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. सो फ्रंट पेजवर ते घेतात. राहुल दुबे टाईमच्या नायक 2020मध्ये समावेश आहे बघा. म्हणजे अमेरिकेमध्ये जे काही जॉर्ज फ्लाइड याचा मृत्यू झाला आणि त्या याच्यामध्ये जवळपास स्वतःच्या घरामध्ये 70 निदर्शकांना त्यांनी आश्रय दिला होता, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर डॉक्टर रतन लाल जे आहेत, ओके, त्यांना जागतिक अन्न पुरस्कार मिळालेला आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे बघा. मृदा वैज्ञानिक आहेत भारतातले, 2020चा प्रतिष्ठेचा अन्न पुरस्कार जो आहे, जागतिक अन्न पुरस्कार, तो त्यांना मिळालेला आहे, डॉक्टर रतन लाल. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता त्याचं स्वरूप जे आहे ते 2.5 लाख रुपये आहे. कृषी क्षेत्रातल्या नोबेलच्या तोडीचा हा सन्मान आहे, जागतिक अन्न पुरस्कार. फूड विजन प्राईज जे आहे ते नादी फाउंडेशन हैदराबादला मिळालेलं आहे, नांदी फाउंडेशन. ओके.
आणि एकंदरीतच एक अन्न सुरक्षा आणि तिच्यामध्ये काम करणारं हे नांदी फाउंडेशन आहे. आता नेक्स्ट वन जे आहे की डॉक्टर प्रमोद चौधरी, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई आहेत की ज्यांना जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार. डॉक्टर प्रमोद चौधरी प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक आहेत बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की नीलकंठ भानुप्रकाश याला ह्युमन कॅल्क्युलेटर असा किताब मिळालेला आहे वयाच्या 20व्या वर्षी, आणि भारतातला 23 वर्षातला असा मान पटकवणारा तो पहिला भारतीय ठरतो. जगातील सर्वात वेगवान मानवी गणतंत्र किंवा ह्युमन कॅल्क्युलेटर असा किताब त्याला मिळालेला आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की शकुंतला देवी यांच्यावर पण चित्रपट बनलेला आहे मॅथमॅटिक्सच्या याच्यात, तर तो एक रेफरन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कला नारायणासामी, तर भारतीय वंशाच्या परिचारिकेला सिंगापूरमध्ये अवॉर्ड मिळाला की कोविड-19साठी तिने जे काम केलेलं आहे त्याच्याकरता. जम्मू काश्मीरच्या छायाचित्रकारांना पुलित्झर पुरस्कार मिळाला बघा. 370 रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधली जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी त्यांनी काढलेली छायाचित्र त्याला पुलित्झर पुरस्कार मिळाला. याच्यामध्ये बघा कोण कोण आहे, मुख्तार खान, यासिन दार आणि चन्नी आनंद हे छायाचित्रकार आहेत. ओके. पुलित्झर पत्रकार जो असतो तो पत्रकारितेमधला सर्वोच्च सन्मान आहे. वृत्तपत्र, मासिक, ऑनलाईन पत्रकारिता, साहित्य, संगीत या क्षेत्रासाठी दिला जातो. 1917मध्ये याची स्थापना झाली होती जोसेफ पुलित्झर यांच्या इच्छेनुसार. कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क यांच्याद्वारे हा दिला जातो बघा. दरवर्षी एकूण 21 पुरस्कार असतात. 20 पुरस्कार है ना US $15,000 आणि एक पुरस्कार सुवर्णपदक कॅटेगरीचा असतो बघा, पब्लिक सर्व्हिस संबंधीचा. सो तो याच्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर मेजर सुमन गवानी यांना संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार मिळालेला आहे. भारतीय सेनेतील मेजर आहेत बघा सुमन गवानी, आणि शांतता सेनेच्या संयुक्त राष्ट्राच्या दक्षिण सुदान अभियानामध्ये 2019मध्ये त्यांनी मोलाची भूमिका निभावली होती. हा यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यांना युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे. ओके. आणि संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुतेरेस यांच्याद्वारे तो प्रदान करण्यात आलेला आहे. आदित्य जी आहे भारताच्या पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीला गुस्टेव स्टोड अवॉर्ड मिळालेला आहे बघा. आदित्य गुस्टव स्टोड अवॉर्ड जे आहे की फ्रेंच इलेक्ट्रिकल इंजिनियर गुस्टव स्टोड याच्या स्मरणार्थ आहे. बोट आणि कार तयार करणारी ही है ना इलेक्ट्रॉनिक बेसिक त्यांचा हातखंडा होता या फ्रेंच इलेक्ट्रिकल इंजिनियर गुस्टव स्टोरचा, आणि त्याच्यामुळे मग ते नाव दिलं जातं त्या अवॉर्डला. त्याच्यानंतर उल्फ पुरस्कार भौतिक शास्त्रातील नोबेलच्या खालोखाल हा पुरस्कार आहे, आणि ग्राफीनवर संशोधन केलं म्हणून प्राध्यापक ॲलन मॅकडोनाल्ड यांना हा मिळालेला आहे. ग्राफीन बघा कार्बनचा ॲलोट्रॉप, आणि त्याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे UPSCमध्ये. त्याच्यानंतर गीता सेन ज्या आहेत प्राध्यापक गीता सेन यांना डॅन डेव्हिड पुरस्कार मिळालेला आहे. ओके. पुरस्काराची रक्कम $10 लाख आहेत बघा. त्यांना तेल अवीव विद्यापीठ जे आहे इस्रायल, तर तिथून हा पुरस्कार जाहीर होतो. ओके. आणि गीता सेन ज्या आहेत त्या स्त्रीवादी संशोधक आहेत, ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे पवन सुखदेव यांना टायलर पुरस्कार, हा पर्यावरण क्षेत्रातला नोबेल मानला जाणारा पुरस्कार आहे. सामान्यांचे पर्यावरण तज्ज्ञ असं पवन सुखदेव यांना संबोधलं जातं. एकंदरीतच या सर्व याच्यामध्ये की भारतामध्ये याच्या आधी टायलर पुरस्कार 2015मध्ये माधव गाडगीळ, 1991मध्ये स्वामीनाथन, म्हणजे पवन सुखदेव हे भारतातले तिसरे व्यक्ती आहेत ज्यांना हा टायलर अनिका छेब्रालू या अमेरिकेतील भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलीस अमेरिकेतील तरुण वैज्ञानिक पुरस्कार मिळालेला आहे बघा. तर अनिका छेब्रालू हे लक्षात ठेवा. 3M यंग सायंटिस्ट स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता, आणि एकंदरच येत्या काळामध्ये करोनावरील संभाव्य उपचार पद्धती याच्यासाठी अनिका छेब्रालू हिला पुरस्कार मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार 2020मध्ये बांगलादेशच्या कुमार सादत रहमानला मिळालेला आहे बघा. वय वर्ष 17चा आणि 2020मधला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार. कुमार सादत रहमान जो आहे त्यांनी सायबर टीन्स हे ॲप काढलेलं आहे की सायबर दादागिरी विरुद्धचं हे ॲप आहे. आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार दरवर्षी दिला जातो. €1,00,000 एवढी त्याची रक्कम आहे. मुलांच्या हक्कांना पाठबळ देण्यासाठी झटणाऱ्या युवा व्यक्तींसाठी त्याची निवड केली जाते. GMRTला IEE माइलस्टोन पुरस्कार बघा की पुणे खोदड येथलं जे काही खगोलशास्त्राचं मोलाचं योगदान देणारं जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे त्याला IEEE माइलस्टोन जो पुरस्कार आहे जागतिक स्तरावरचा, तो आता प्रदान करण्यात आला. 2-3 दिवसापूर्वी आपण न्यूजमध्ये बघितलं होतं बघा. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की श्रुती चक्के बेस्ट इम्पॅक्ट अवॉर्ड मिळालेला आहे. जपानमधला शाश्वत विकास ध्येय डिझाईन इंटरनॅशनल अवॉर्ड्समध्ये तिने बेस्ट इम्पॅक्ट अवॉर्ड मिळवला. त्यानंतर नेक्स्ट वन गीतांजली राव किड ऑफ द इयर, भारतीय अमेरिकी वंशाची युवा संशोधक आहे बघा गीतांजली राव.
टाईम नियतकालिकाच्या मुखपृष्ठावरती झळकलेली आहे. सो किड ऑफ द इयर गीतांजली राव, टाईम नियतकालिक मुखपृष्ठ. नेक्स्ट वन अदर पुनावाला, एशियन ऑफ द इयर. अदर पुनावाला बघा आता की एकंदरीतच ते कोविड-19च्या याच्यामुळे वॅक्सिनमुळे चर्चेत आहेत. सो एशियन ऑफ द इयर त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. विद्युत मोहन यांना यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड, जो संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाने दिला जातो UNEP 2020चा. सो विद्युत मोहन जे आहे ते भारतीय उद्योजक आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. त्यांना यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर मर्क कंपाऊंड चॅलेंज स्पर्धेमध्ये डॉक्टर सौमित्रा आठवले विजयी ठरलेत बघा. 132 संघांना त्यांनी नमवलं आणि रसायनशास्त्रातली प्रतिष्ठेची स्पर्धा आहे मर्क कंपाऊंड चॅलेंज. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. पुण्याचेच आहेत बघा सौमित्रा आठवले. नारी शक्ती पुरस्कार 2018चे जाहीर झाले होते बघा मार्च 2020मध्ये. ते 15 महिलांना मिळालेले आहेत. ओके, एकंदरीतच ते जे आहेत की जागतिक महिला दिनाच्या निमित्त जवळपास तिच्यामध्ये 15 नाव आहेत. आता नारी शक्ती पुरस्कार 1999 पासून सुरू झाला आणि 8 मार्चला दिला जातो. महिला बालविकास मंत्रालय याच्यामध्ये पुरस्कारार्थींची निवड करतं. 1 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं स्वरूप आहे. पुरस्कारार्थींना किमान 25 वर्षे वय असणं अपेक्षित आहे बघा. संस्था 5 वर्षे जुनी पाहिजे तर मिळू शकतं. के जानकी अंमल राष्ट्रीय पुरस्कार. आता हा वनस्पतीशास्त्र संशोधनातला एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. मंत्रालयाचं जे आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आहे. 1999मध्ये जागतिक पर्यावरण दिनी हा पुरस्कार दिला जातो, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की एकंदरीतच स्वच्छ भारत अभियान ग्रामीण, यात कोल्हापूर आणि नाशिकला पुरस्कार मिळालेला आहे बघा राष्ट्रीय. तर हे एक लक्षात ठेवा. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण कोल्हापूर नाशिकला राष्ट्रीय पुरस्कार. सांगली महाराष्ट्र जे आहे त्याला राष्ट्रीय जल पुरस्कार 2019 जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केला. जलक्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याकर्ता. सो सांगली महाराष्ट्र हे एक महत्त्वाचं आहे बघा आपल्यासाठी, तर ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की अंजनी माशेलकर पुरस्कार जो आहे, तर तो पुरस्कार जो आहे तर तो डोझी आणि सेव्ह मॉम या 2 आरोग्यविषयक नवसंकल्पनांना दिला गेला 2020चा. आता डोझी तंत्रज्ञान काय आहे, तर एकंदरीतच एखाद्या रुग्णाच्या बेडखाली ते यंत्र ठेवल्यानंतर त्याच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, प्राणवायूची पातळी, ऑक्सिजन लेवल या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात. त्याला डोझी तंत्रज्ञान म्हटलं जातं. सेव्ह मॉम नावातच आहे बघा. सेव्ह मॉम म्हणजे काय, आईची रक्षा, आणि त्याच्यामुळे ज्या काही माता मृत्यू दर आहे तो कमी करण्याकडे याचा रोख आहे सेव्ह मॉम. या दोघांना है ना अंजनी माशेलकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. नवसंकल्पना आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की एकंदरीतच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उत्कृष्ट राज्य बँकेचा पुरस्कार मिळालेला आहे. सो हे MCQ करता एक लक्षात ठेवा. सांस्कृतिकमध्ये बघा की मधुवंती दांडेकर यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. तर गुलाबबाई संगमनेरकर यांना तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. तमाशात प्रदीर्घ काम केल्याबद्दल. वरील दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप जे आहे 5 लाख मानपत्र मानचिन्ह आहे. सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे हे पुस्तक जे काही आहे पुरस्कार ते दिले जातात. ओके, त्याच्यानंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये दी डिसायपल हा मराठी चित्रपट आहे त्याला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. नोमॅडलँड चित्रपट जो आहे त्याला गोल्डन लायन पुरस्कार मिळालेला आहे, तर ते एक लक्षात असू दे. 92वे ऑस्कर पुरस्कार आहेत. हिच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो पॅरासाईटला मिळालेला आहे. बोंग जून हो हे पॅरासाईटचे डिरेक्टर, त्यांना उत्कृष्ट डिरेक्टरचा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, कोरियन चित्रपट आहे बघा. पॅरासाईटला मिळालेले अवॉर्ड सर्वोत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट एवढे आहेत. त्याच्यानंतर एकंदरीतच सगळ्यात महत्त्वाचं 2020च्या ऑस्कर सोहळ्याला कुणीही यजमान अधिकृत सादरकर्ते नव्हते, हे लक्षात ठेवा. या पर्टिक्युलर सोहळ्यामध्ये भारतीय वंशाच्या उत्कर्ष आंबुडकरनी एक रॅप सादर केलं होतं, त्याच्यामुळे त्याचं नाव एक महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर 77व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पॅरासाईटचीच निवड करण्यात आली होती, तेही एक महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की उषा मंगेशकर यांना गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. आता हा पुरस्कार जो आहे तो 1992 पासून दिला जातो. गायन संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्य केलेल्या कलाकारास महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जातो. रोख 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह. अहमद कुरेशी जे आहेत त्यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. हिमरू ही नक्षीदार विणकामाची कला जी आहे त्याच्यासाठी अनंत भालेराव स्मृती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता हिमरू कला जी होती ती मोहम्मद बिन तुघलकाने राजधानी जेव्हा दौलताबादला आणली तेव्हा त्याच्याबरोबर अनेक विणकर आले होते आणि बेसिकली हिमरू कला जी आहे त्यांनीच मग ती नावारूपाला आणली.
13व्या शतकामध्ये या कलेला राजाश्रय होता. भारतात फक्त महाराष्ट्रातलं जे औरंगाबाद आहे तिथंच ही कला आढळते. औरंगाबाद बिहारमध्ये सुद्धा आहे बघा, ते पण बऱ्याचदा चर्चेत असतं, म्हणून हे एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे की राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार. याच्यामध्ये 29 ऑगस्टला हे पुरस्कार दिले जातात, है ना. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट एक आहे ती म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020मध्ये प्रथमच इतिहासात 5 क्रीडापटूंना दिलेला आहे. त्याच्यामध्ये रोहित शर्मा क्रिकेट, मरियप्पन टी पॅराथलेटिक्स, मनिका बत्रा टेबल टेनिस, विनेश फोगट कुस्ती, राणी रामपाल हॉकी. आता बघा, विनेश फोगट आणि राणी रामपाल हे का चर्चेत होते ते तुम्ही मला सांगणार आहात. 2019मध्ये हे नावं तुम्हाला सापडतील, 20मध्येही आहेत. आता 21मध्ये पण विनेश फोगट रेग्युलर चर्चेत आहे बघा. ओके. सो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो आहे तो भारतातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. 1991-92 पासून आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची 4 वर्षाची कामगिरी जी आहे ती याच्यात बघितली जाते. अर्जुन पुरस्कार 2020चे जे आहेत ते एकूण 27 क्रीडापटूंना मिळालेले आहेत, जाहीर झालेले आहेत. शिफारस करताना 29 खेळाडूंची झाली होती, परंतु साक्षी मलिक आणि मीराबाई चानू या दोघांना ऑलरेडी राजीव गांधी पुरस्कार मिळालेला आहे. तो अर्जुनच्या वरचा पुरस्कार असल्यामुळे यांची नावं मग ह्या लिस्टमधून कमी झाली. सो 29ची 27 झाली, तर ती एक लक्षात ठेवा. ओके. अर्जुन पुरस्कार जो आहे तो पुरस्कार 61मध्ये सुरू झालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची 4 वर्षाची कामगिरी लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला जातो. द्रोणाचार्य पुरस्कार आता साहजिक आहे, द्रोणाचार्य कोचसाठी आहे बघा. 13 क्रीडा प्रशिक्षकांना 2020मध्ये हा पुरस्कार मिळाला. द्रोणाचार्य पुरस्कार 1985मध्ये याची सुरुवात झाली होती बघा. ध्यानचंद पुरस्कार जो आहे 2020मध्ये 15 जणांना दिला गेला, सुरुवात 2002मध्ये आहे. आजन्म योगदान जे आहे, लाईफ टाईम अचिव्हमेंट इन स्पोर्ट्स, त्याच्यासाठी ध्यानचंद पुरस्कार असतो. 22 वर्षांनी खो खोकरिता अर्जुन पुरस्कार देण्यात आला. म्हणजे 98मध्ये कर्नाटकच्या यन शोभा यांना खो खोकरिता अर्जुन पुरस्कार मिळाला होता आणि आता महाराष्ट्राच्या सारिका काळेला तब्बल 22 वर्षांनी 2020मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राची सारिका काळे जी आहे ती लक्षात ठेवा, MCQ करता. त्याच्यानंतर पुरस्काराच्या रकमेत वाढ आहे बघा, हे महत्त्वाचं आहे. राजीव गांधी खेलरत्न आधी 7.5 लाख होतं, आता ते 25 लाख आहे. अर्जुन पुरस्कार आधी 5 लाख होतं, ते आता 15 लाख आहे. द्रोणाचार्यमध्ये 2 आहे, जीवनगौरव नियमित. जीवनगौरवला 5 लाखाचं 15 लाख आणि नियमितला 5 लाखाचं 10 लाख. ध्यानचंदला 5 लाखाचं 10 लाख आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की ICCचे सर्वोत्तम पुरस्कार महेंद्रसिंग धोनी भारत. दशकातला सर्वोत्तम एकदिवसीय 2020 संघ कर्णधार आणि दशकातला सर्वोत्तम खेल भावनेचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. विराट कोहलीला दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स अवॉर्ड आणि दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू. ओके. स्टीव्ह स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू मिळाला आहे, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ. राशिद खान जो आहे तो 2020मध्ये क्रिकेटपटू. एलिस पेरी जी आहे ऑस्ट्रेलियाची, ती महिला क्रिकेटपटू, सर्वोत्कृष्ट दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू, सर्वोत्तम 2020 क्रिकेटपटू. कायले कोएत्झर जी आहे दशकातील सर्वोत्तम संलग्न क्रिकेटपटू. दशकातील सर्वोत्तम महिला संलग्न क्रिकेटपटू जे आहे कॅथरीन ब्राईस आहे. ओके. सानिया मिर्झाला फेड कप हार्ट अवॉर्ड मिळालेला आहे. असा अवॉर्ड मिळणारी ती भारतातली पहिली क्रीडापटू आहे. आई बनल्यानंतर यशस्वीरित्या मैदानावर पदार्पण केल्याबद्दल तिला हे अवॉर्ड देण्यात आलं, तर ते एक लक्षात ठेवा. संजिता चानू जी आहे तिला 2018चा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. तो एकंदरच तिने उत्तेजक द्रव्य सेवन केलं म्हणून रोखून ठेवला होता, पण तो तिला दिलेला आहे. लॉरिओ पुरस्कार बघा 2020चा पहिल्यांदाच 2 खेळाडूंना तो मिळून दिलेला आहे संयुक्त. लुईस हॅमिल्टन फॉर्म्युला 1 ड्रायव्हर ब्रिटनचा आणि लिओनेल मेसी जो आहे फुटबॉलपटू. 20 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा समान मतं मिळाली आहे दोघांना आणि त्याच्यामुळे संयुक्तपणे दिला जातो आहे. सचिन तेंडुलकर लॉरिओ सर्वोत्तम क्रीडाक्षणासाठीचा पुरस्कार दिला गेला 2020, कारण 2011चा विश्वचषक जिंकून देण्याची जबाबदारी समर्थपणे त्यांनी सांभाळली होती, है ना. 20 वर्षातील हाच लॉरिओ सर्वोत्तम क्रीडाक्षण ठरलेला आहे. सो सचिन तेंडुलकरच्या बाबतीतला हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर सिमोन बाईल्स लॉरिओ सर्वोत्तम महिला खेळाडू आणि अमेरिकेची जिम्नॅस्ट आहे बघा. दक्षिण आफ्रिकेचा रग्बी संघ जो आहे तो लॉरिओ जागतिक सांघिक पुरस्काराला प्राप्त म्हणजे त्यांना मिळालेला आहे. आता शगीबेन डगलस स्टुअर्ट, है ना, ही जी कादंबरी आहे शगीबेनची, त्याला 2020चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. सो शगीबेन. ओके. सो एकंदरीतच डगलस स्टुअर्ट आणि शगीबेन लक्षात ठेवा. इंग्रजी भाषेत लिहिलेली कुठलीही कादंबरी असेल ती UK किंवा आयर्लंडमध्ये पब्लिश झाली असेल तर तिला हा पुरस्कार दिला जातो. कुठल्याही देशाच्या नागरिकास हा मिळू शकतो. ओके. त्याच्यासाठी असं बंधन नाही आहे. 69मध्ये पहिल्यांदा पुरस्कार दिला गेला होता बघा. त्याच्यानंतर मस्टाश नावाचं पुस्तक आहे, त्याला JCB साहित्य पुरस्कार दिलेला आहे, तर तेही एक लक्षात ठेवा.
सो बेसिकली स्पॉटलाईट बरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.